मित्रांनो बघा, आज भव्यदिव्य एक मैदान होतं रिटगर इथे आणि एक बघा प्रेक्षिक बिंजोर झाली बघू शकतात. आपला याचा जापान आणि रुस्तम पळाला बघा आणि एक खूप छानपैकी लढत झालेली आहे. उजवी साईडची गाडी धावली आणि त्याच्यामध्ये गुलाल झालेला आहे. सातत्याने बघा ही गाडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा तेव्हा गुलाल नक्कीच फिक्स असते. आणि आज कसं काय नियोजन झाला तो विचारूया. शेठ नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला अभिनंदन आणि तुमची ओळख सांगा पहिल्यांदा. आमचा यो बैल अक्षता कमलाकर टोकल पलसपे या नावाने पळतो. ओके. आणि आज आमचं असं नियोजन झालं होतं, आम्ही ओवल्याला गाडी झालेली आमची, तर तेव्हा आम्हाला त्यांच्या एक पोरांनी फोन केलेला का आपण आपली गाडी कधी पळवायची. तर त्याला सांगला आता पुढचा कधी मैदान पडेल. आता रिटगर मैदान होता ना, इथं आमचा निखिल गायकर म्हणून एक मुलगा आहे, त्याचा एक बड्डे होता आज. त्याच्या बड्डे निमित्त आज या मैदानावर आम्ही बैल घेऊन पळायला आलो. तर आजच्या दिवसातील म्हणता वाटते प्रेक्षकीय बिंजोर होती आणि कुठेतरी बोलतात तुमचा आमची हॅट्रिक झाली आज. हॅट्रिक पण झालेली आहे दादा. तर काय सांगाल दादा, बघा ना, जेव्हा जेव्हा तुमची गाडी पळते तेव्हा तेव्हा तुमचा गुलाल नक्कीच फिक्स असतो आणि एकामेकाला साथ देऊन नक्कीच एक गुलाल घेत असतात. काय सांगाल? आमच्या बैलावर आम्हाला खूप विश्वास आहे, कारण की आम्हाला तो कधीच नाराज नाही करीत आमचा बैल. बरोबर आहे. जिथपासून आम्ही बैल घेतले तिथपासून आम्हाला बैल आणि गुलालातच ठेवलेला आहे. आज मला तर वाटते बिंजोरला नावं कमी होता आणि कुठेतरी अशाने बघा गुलाल पण घ्यायचा होता आणि बड्डेच्या निमित्तात शर्यत पण करायची होती आणि कुठेतरी आज तुम्ही ते नियोजन करून एक सक्सेसफुल ठरलेलं आहे तुमचा. हो, आम्ही तर आज आमची दुसरी पण बैल होती, त्यांच्यावर जास्त लक्ष नव्हतं आमचा, कारण की आम्ही मोठी गाडी करायची आज येतो होतो. आम्हाला मोठी गाडी आमची काही जमत नव्हती. लास्टला आम्ही बैल घरी घेऊन घरी जायची प्लॅनिंगमध्ये होतो. तेवढ्यात आम्हाला कोणतरी एक विचारायला आली गाडी, त्यांच्याशी गाडी केली. तर शेठ म्हणजे कशा प्रकारे तुम्ही शर्यत जमवली, म्हणजे काय सांगाल? ते आम्हाला समोरची गाडी होती, सईवाल्यांची गाडी होती, किंवा विचारायला आली. तर मी या पोरांना बोललो खेळून टाका, किती गाणं असू दे गाडी. बरोबर आहे. गुलाल बोललो, गुलालाच्या हिसाबात बोललो, कोण का असू दे गाडी करून घ्या बोललो. बड्डे पण आहे आपल्या मुलाचा एक. बरोबर आहे. आणि बोलतात ना, जेव्हा जेव्हा कोणाचा बड्डे किंवा का असे तेव्हा तेव्हा नक्कीच बैल गुलालमध्ये राहतात. ते आम्हाला जेव्हा जेव्हा बड्डे आहेत त्यावेळी बैलांनी आम्हाला नाराज नाही केले, कोणत्याच बैलांनी. बरोबर आहे. काय सांगाल, आज किती मनामध्ये म्हणजे चालू होतं प्लॅनिंग का आज गुलाल कसा भेटेल आणि कशा प्रकारे म्हणजे आपल्या गुलालामध्ये गाडी राहील? आज आल्यापासून प्लॅनिंग होती, आज गुलालच करायचे. बड्डे होता म्हणून आज गुलालाच्या हिसाबातच मैदानात आलेलो होतो. तर दादा काय सांगाल, आज गाडीला स्पीड वगैरे कसा लागला आणि काय सांगाल कशी गाडी पळाली? आज आमच्या जेवढा मनात पण होतं त्याच्यावरून जास्त गाडी पळाली. तर याच्या मागे कुठेतरी बोलतात ना, सवंगड्यांची मेहनत आणि कुठेतरी त्या मेहनत घेतलेला कुठेतरी फल नक्कीच देत असतात बैल. हो, आमची मुलं प्रत्येक अड्ड्यात आली ना, खूप मेहनत असते मुलांची. आज दादा मग स्पेशली करून असा ड्रायव्हरसाठी तुम्ही काय प्लॅनिंग केला होता? आणि आमचा ड्रायव्हर ठरलेलाच आहे, आदेश ड्रायव्हर बामण डोंगरी. आम्हाला तोच ड्रायव्हर लागतो. आदेश ड्रायव्हर असेल तरच आम्ही गाडी करतो, आणि आदेश ड्रायव्हर जर गाडीवर नसेल, विरुद्ध गाडीवर असेल तर आम्ही गाडी नाही जमवत ती गाडी. तर की ड्रायव्हर हा खूप म्हणजे प्रामाणिक असला ना तर गुलाल नेहमीच मजा भेटते. म्हणजे हो, आदेश ड्रायव्हर आम्हाला खूप विश्वास आहे. पोरांबद्दल काय सांगाल? पोरांचं काय, पोरं आली का प्रत्येक अड्ड्यात पोरांचं एक आमचं सिद्धू, रितेश, ही सर्व भिंगारीची पोरं, आदी पनवेलची, यांची आम्हाला खूप साथ असते प्रत्येक मैदानात. बरोबर आहे. आणि आज बघतो कुठेतरी तुमच्या सोबत ते काका पण आलेले आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? दादांची आम्हाला खूप मोठी साथ आहे. त्यांचं नाव काय? आम्हाला कोणाचीच नाही. त्यांचं नाव काय? कमलाकर दादा ठोकल पलसपे. अच्छा, काय बोलणार? त्यांचाच बैल आहे त्यांचं. आणि कुठेतरी बोलतात ना, मालकाची साथ असली का नेहमीच काहीतरी म्हणजे चांगलंच यश प्राप्त होतं आणि त्याच्यामध्ये त्याही जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे आणि कुठेतरी तुम्ही त्यांच्या नावासाठी आणि तुमच्या ग्रुपसाठी कुठेतरी प्रामाणिकपणे काम करत असतात. कोणताही नियोजन केला ना का दादा आम्हाला विचारत नाही कोणता बैल आहे, फक्त आम्ही बोललो दादाला का बैल या मैदानाला न्यायचे, दादा डायरेक्ट होकार हो देतो आम्हाला. कधीच असं नाही ना बोलत. दादा जरी नसला तरी आम्हाला सांगतो तुम्ही बैल घेऊन जा, मला नाही जमणार. पण आमच्यावर दादाचा खूप विश्वास आहे. कुठल्या मैदानाला आम्हाला स्वतःहून सांगतो जा बैल तुम्ही घेऊन. आमची तर या मैदानात आज यायची इच्छाच नव्हती, पण आमच्या निखिल गायकर म्हणून एक बड्डे आहे त्याचा, म्हणून बड्डे निमित्त आम्हाला
मग शर्यत करायची होती म्हणून बोललो चला आज जवळचं आपला मैदान आहे, बोलो गाडी पळू. त्यांना फोन केला आम्ही, बोललो आपण या मैदानाला गाडी पळू. शेट अजून बघा आता मुंबईमध्ये बरेचसे मैदान येतात असे 3 फेऱ्यांचे, तर त्याचं काय प्लॅनिंग वगैरे काय आहे का? 3 म्हणजे फेऱ्याचा आमचा प्लॅनिंग नाही, इताडा मैदानचा प्लॅनिंग आहे. येताडा हां. तिथे मला वाटते एक बाईक पण ठेवलेलं आहे, तसंच म्हणजे Swift 4 व्हीलर पण Swift पण आहे आहे. तिथे. हॅट्रिक जर म्हणजे शर्यत केली तर आकर्षक एक म्हणजे गाडी देखील देणार आहेत, म्हणजे आगली वेगळी संकल्पना. तिथे आम्ही जाणार, 2 बैल घेऊन जाणार आम्ही, बघू आम्ही हॅट्रिक करायची आज केली तशी करू परत. बरोबर आहे. दादा 3 शर्ती करायचा बोलतात ना, एक चॅलेंज पण असतं आणि त्या चॅलेंज स्वीकारून कुठेतरी एक त्याच्यामध्ये बैल पण आपली पळतात आणि त्याच्यामध्ये गुलाल पण भेटतात. काय आनंद असतो? नाही, आमचा जुना बैल आहे ना, त्याचा आम्ही आल्या पहिले गाडी केली, त्याची गाडी पहिली झाली, याची काही जमत नव्हती, त्याला तिकडे दुसऱ्या पैऱ्याकडे परत नेला, ती पण गाडी परत जमली. बरोबर आहे. आणि त्यानंतर याची गाडी जमली. पहिली गाडी कुठल्या म्हणजे बैलासोबत? तो मण्या म्हणून एक बैल आहे आमचा, ज्याच्यावरून सुरुवात आहे, त्या बैलाचा आमचा पहिला गुलाल झाला. त्याच्यानंतर त्याचा दुसरा पण झाला, नंतर तिसरा याचा झाला. अच्छा, मग ती 2 गाडी तुम्ही कशा प्रकारे खेळले? आणि ती गाडी अपोजिट आपला पैरा दिलेला ना आपण, त्यांनीच जमवलेली गाडी. अच्छा, आपण त्यांना सांगितलं तुम्ही गाडी जमवा, आम्ही नंतर येऊ बैल सोडायचं. बरोबर आहे. आज बघा कुठेतरी बोलतात ना, घरची बैल सगळी गुलालामध्ये आहेत. हो. दादा शर्तीसाठी मेहनत किती लागते? बघा जमून शर्यत करायचं बोलल्यावर खूप अवघड काम असतं. अशाने बघा आपले प्रतिस्पर्धी पण एक बोलतात ना तेवढे म्हणजे हे नसतात. म्हणजे शर्तीसाठी आता ज्याच्याच पाठी मुलं तोच शर्यती करू शकतं, नाही तर दुसरं मुलं नसतील तर शर्तींचा शोकच नाही करावा कोणी. बरोबर आहे. ज्याच्या पाठी मुलं त्यांनीच शोक करावं. बोलतात ना आपण शर्तीला येतो तर काहीतरी म्हणजे आपल्या वाटी मॅन पॉवर किंवा सर्व गोष्टी म्हणजे पाहिजेत, त्याशिवाय म्हणजे हे क्षेत्र पुढे न जाऊ शकत. म्हणजे पैसा असून हे क्षेत्र नाही, मुलं पाहिजे ते क्षेत्रात, मुलं असतील तर सर्व काय. दादा कुठेतरी त्यांची कुठेतरी बोलतात ना धावपल, ती धावपलीच्या मुलं यश प्राप्त होतं. म्हणजे कसा बैल आपला गुलालामध्ये राहावा आणि कशा प्रकारे आपला बैल कुठे वाढतो त्यांना अंदाज असतो की बाबा इथं आपण म्हणजे बैलाला म्हणजे सपोर्ट केला तर कुठेतरी आपला बैल शर्यत जिंकू शकते. म्हणजे असं आमची मुलांची खूप मेहनत आहे. बैल अड्ड्याला असला का तो अड्ड्याला न्यायचे, 2 दिवस आधी आमची मुलं चालत बिलवतात त्याला, सर्व काय मेहनत घेतात मुलं. तर स्पेशली करून तुम्ही बैलासाठी काय असं म्हणजे फिटनेस ठेवा होणं असं काय हे करता? बैलाला चालवणं, खाणं बिणं टाईम टू टाईम असतो बैलाला. त्या जास्त फिटनेस मागं जास्त मेहनत आहे आमच्या दादाची. बरोबर आहे. शुभेच्छा.